ला जेव्हा बाबासाहेब दीक्षाभूमीवरून चंद्रपूरला गेले, चांद्याला गेले, तेव्हा बाबासाहेब गेस्ट हाऊस मध्ये गेल्याच्या नंतर माईसाहेब आणि बाबासाहेब बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी खोब्रागडे यांनी बौद्ध जनपरिषद, भारतीय बौद्ध जन समिती निर्माण केली होती तेव्हाच ते, आणि त्यांचं नानकचंद रत्तू आणि बाबासाहेब जेव्हा एअरपोर्टवरून निघाले तेव्हा तो देखावा, ती समिती बौद्ध जन समितीची, चांदा समता सैनिक दलाचं सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांना रेल्वे स्टेशनला सोडताना हा सर्व परिसर, आणि बाबासाहेब भाषण करताना चांदा पोर्ट मैदान म्हणतो त्याला, त्या पोर्ट मैदानामधून धम्मदीक्षा देताना बाबासाहेब, त्याच्यानंतर बाबासाहेबांची तब्येत खूप खालावली होती, त्यांना सरळ रेल्वे स्टेशनला नेलं आणि चांदा ते दिल्ली अशी ट्रेनची ग्रँड टर्न एक्सप्रेस त्या गाडीत बसवलं. माई आणि नानकचंद रत्तू आणि बाकीचे सर्व सहकारी तिथे गेले. नागपूरला जे त्यांचं सामान ठेवलेलं होतं 14 ऑक्टोबरच्या वेळेस, ते सर्व सामान त्यांच्या नागपूर रेल्वे स्टेशनला आणलं, त्यांच्या बोगीत ठेवलं आणि त्यांना तिथून रवाना केलं. अशी ती अवस्था बाबासाहेबांची होती, कारण की बाबासाहेब तेव्हा खूप खालावून गेले होते, चालू शकत नव्हते, आधार घेऊनच चालायचे. त्याच्यामुळे आणि जेव्हा नागपूर रेल्वे स्टेशनमधून बाबासाहेबांना जेव्हा चांद्याला जायचं होतं तेव्हा त्यांना विमान चढायसाठी खूप त्रास होत होता, म्हणून त्यांनी समता समितीच्या लोकांना मला काठी पाहिजे आहे म्हणून काठीची मागणी केली होती. कार्यकर्त्यांनी 20-25 काठ्या त्यांच्या हातात दिल्या होत्या, पण त्याच्यामधून एकच काठी त्यांनी निवडली होती. ती काठी अजूनही मेंढे म्हणून आहेत आपल्या कर्नलबागला जे मेंढे म्हणून अजूनही त्यांच्याकडे, त्यांची ती दिली होती. त्या गाठीचा विशेष असं होतं की त्याला 8 गाठी होत्या. अष्टशील म्हणजे बाबासाहेबांची जी दृष्टी होती ही इतकी चाणक्य होती की प्रत्येक गोष्ट ती धम्माला जोडूनच करायची. एक आर्टिस्ट आहे त्यांनी आपल्या काय म्हणतात पोस्टल तिकीट काढलेली होती. बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या धर्तीवर त्यांनी पोस्टल तिकीट काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक चाफा म्हणून फूल होतं, तो बाबासाहेबांना खूप आवडायचा. तो त्यांच्या साताऱ्याच्या घराच्या आजूबाजूला होतं, जे त्याच्या गेटवर होतं. त्या गेटवरून तर ते फूल बाबासाहेबांना का आवडायचं, तर ते जेव्हा कळी असते तेव्हा ते चिपकलेलं असते आणि वर पिवळसर जो भगवा असतो तो वर असतो, आणि जेव्हा ते उमलते तेव्हा तो भगवा रंग त्याच्या बुडात जातो. त्याला फक्त 5च पाकळ्या असतात, पंचशील. आणि जो भगवा आहे तो आपला चिवरचा रंग आहे, धम्माचा रंग आहे. तर बाबासाहेब इतका सखोल अभ्यास करायचे. तुम्ही चांगदेव खैरमोडेची जी आता सिरियल आलेली होती त्याच्यामध्ये माई साहेबांनी जी भूमिका केली होती त्यावेळेस तिने जो गजरा बांधलेला होता तो चाफ्याचा फुलाचा होता. इतकं म्हणजे बारकाई आपल्यात असली पाहिजे. आणि आपण हे जे प्रदर्शन लावलेलं आहे याच्यात आपल्या मुलांनी बाबासाहेबांना जसं आपण आजच्या हिरोला पाहतो आहोत, त्यांना जसं फॉलो करतो आहोत, तसं बाबासाहेबांना पाहून तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करा. बाबासाहेबांचे दर 5 वर्षांनी चेहरे बदलत गेलेले, तर 5 वर्षांनी चेहरे बदलले. आणि इतका त्यांचं ते प्रकांड अभ्यास होता आणि त्यांचं हे होतं की त्याच्यामुळे, आणि त्यांना
खूप चष्म्याचा आणि बाकीचा त्यांना खूप आवड होती. कपड्यांची तर खूपच आवड होती. त्यांची बेल्ट, त्यांचे कपडे, हे सर्व कपडे त्यावेळेस बाबासाहेब लिननचे कपडे वापरायचे. त्यावेळेस विचार करा, आजही ते लिननचे कपडे म्हणजे फाटून गेलेले, कुजून गेलेले. त्याच्यामुळे हे जे प्रदर्शन दिलीप वानखेडे यांनी तयार केलेलं आहे, मोठ्या कष्टातून तयार केलेलं आहे, तर ते लोकांनी त्याचं अवलोकन करण्यासाठी चाणक्षपणे याचं अवलोकन करून त्याच्यात आचार्य व्हावं, हा एक उद्देशाने त्यांनी हे एवढं मोठं संग्रहालय उभं केलेलं आहे. ठीक आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 141व्या स्मृती दिनानिमित्त नागपूरच्या इंदोरा भागामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान या ठिकाणी आज 9 तारखेपासून तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 14 एप्रिलपर्यंत या ठिकाणी भव्य हे चित्र प्रदर्शनी नागार्जुन संग्रहालयातर्फे या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आताच आपण हे प्रदर्शनी बघितली आहे. या प्रदर्शनीमधले जे काही बाबासाहेबांचे प्रसंग आहेत हे अत्यंत भावुक करणारे प्रसंग आहेत. या ठिकाणी जो एक या ठिकाणी हा जो दुर्मिळ या ठिकाणी जो फोटो दिसत आहे, आपणा सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा दिली आणि हे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून धम्मदीक्षा दिल्याच्या नंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या शब्दावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरला दीक्षा देण्याचं निश्चित केलं. जो बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना बाबासाहेबांनी शब्द दिला, तो शब्द बाबासाहेबांनी पाडला आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जेव्हा 14-15 जेव्हा धम्मदीक्षा दिली, तेव्हा हे 16 तारखेला नागपूरवरून चंद्रपूरला जायला निघाले. त्यांची प्रकृती खालावलेली होती असताना देखील ती आपल्या कारने निघाले. नागपूरवरून निघाले तर उमरेडवरून भिवापूरवरून नागभीड आणि नागभीडवरून मूल आणि असा तो प्रवास करत करत चंद्रपूरला पोहोचले. त्यावेळेचे रस्ते खराब होते आणि ठिकठिकाणी गावागावामध्ये लोक थांबलेले होते. बाबासाहेब आंबेडकरांचं एक तरी आम्हाला दर्शन होऊ द्या, बाबासाहेबांना आम्हाला डोळ्यांच्या समोर आम्हाला बघू द्या, असं म्हणत गाव खेड्यामध्ये असंख्य लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी उभे होते. सकाळी बाबासाहेब निघाले तर सायंकाळी चंद्रपूरला पोहोचले. चंद्रपूरला पोहोचल्या त्या ठिकाणी थांबले आणि थकलेले असताना देखील 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 17 तारखेला हे जो या ठिकाणी आपल्याला जो हा महत्वाचं जे चित्र दिसत आहे, हे 17 तारखेला हे समता सैनिक दल चांदा या चांदा परिसरातील समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांसोबत बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी चर्चा करीत आहेत आणि त्यावेळेस हे समता सैनिक दल आमच्यासारख्या समता सैनिक दलाच्या सैनिकांसाठी अधिकाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी हे चित्र आहे. माझी विनंती आहे, आपण हे चित्र बघितलं. आपण समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं 19 मार्च 1927 महाडच्या 14 तळ्यावरती स्थापन केलेलं हे समता सैनिक दल आपण मजबूत करावं. त्या समता सैनिक दलाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय भदंत नागदीपंकर आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय DF कोचे यांचे मार्गदर्शनात संपूर्ण देशभर समता सैनिक दल काम करत आहे. आज हे समता सैनिक दल मजबूत करण्याची नितांत गरज आहे. म्हणून आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मी सर्व देशातील तमाम बौद्ध आंबेडकरी जनतेला एक समता सैनिक दलाचा एक अधिकारी या नात्याने विनंती करतो की प्रत्येक घरून एक सैनिक समता सैनिक दलासाठी द्यावा आणि प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत एक समता सैनिक दलाची शाखा ओपन करावी. एवढंच मी बोलतो. नमो बुद्धाय. जय भीम.